पुन्हा एकदा पुनरुस्थित प्रभू येशू ख्रिस्तासाठी मोठ्याने टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. मोठ्याने आमेन. एवढं लहान तर येशू जिवंत आहे प्रियानं. आमेन. प्रेज गॉड. आमेन. हा आनंद रोज आपल्यामध्ये असला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज बायबल सांगतं येशू उठलेला आहे. आमेन. खरोखर उठलेला आहे का? ज्याला वाटतं खरोखर उठलेला आहे, मी म्हणाल येशू उठलेला आहे, तुम्ही म्हणू खरोखर उठलेला आहे. येशू उठलेला आहे. एक जण देवाचा सेवक म्हणतो येशू उठलेला आहे, खरोखर उठलेला आहे, पण तुमचं आणि माझं काय? ओके, येशू तर उठलेला आहे, खरोखरच उठलेला आहे, पण तुमचं आणि माझं काय आहे? आपण पण ख्रिस्तामध्ये उठून चाललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. तर प्रियानो, काही गोष्टी आपण पाहणार आहोत पुनरुस्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या या रविवारच्या सभेच्या निमित्ताने. समजून घेण्याचा काही प्रयत्न करा. आमेन. की पूर्ण जे बायबल आहे प्रियानो, हे पूर्ण जे बायबल आहे, हे बायबल प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी सांगतं. जो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरणार आहे आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे, आणि जी मंडळी तयार आहे त्याला घ्यायसाठी तो लवकरच येणार आहे. या गोष्टीची पुष्टी आपले 66 पुस्तकं करतात प्रियानो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, प्रभू येशू ख्रिस्ताने 33-33.5 वर्ष जे काही चमत्कार केले ते चमत्कार, किंवा वधस्तंभावर खिळलं जाणं, त्याचं पुन्हा पुनरुस्थित प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत होणं, या सर्व गोष्टीविषयी, प्रभू येशूच्या सर्व गोष्टीविषयी प्रियानो पवित्र शास्त्र आपल्याला पुष्टी करते. तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंत का व्हावं लागलं किंवा मरावं लागलं? मी थोडक्यात सांगेल, कारण ओके. तर बायबल सांगतं देवाच्या प्रियानो, परमेश्वराने सर्व सृष्टी बनवली, आणि सृष्टी बनवल्याच्या नंतर सुंदर, पवित्र आणि खूप छान अशी सृष्टी बनवली, परिपूर्ण सृष्टी बनवली. आणि त्या परिपूर्ण सृष्टीमध्ये आदाम आणि हवेला परमेश्वराने ठेवलं त्या एदेन बागेमध्ये. आणि एदेन बागेमध्ये ते हवेला ठेवलं, आदाम आणि हवेला ठेवल्याच्या नंतर परमेश्वराने त्याला एक आज्ञा दिली होती, किंवा एक सूचना केली होती, यथेच्छ या झाडाच्या सर्व, एदेन बागेच्या सर्व झाडांचे फळ तुम्ही खाऊ शकता, पण मी जे निषिद्ध केलेलं आहे, जे बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे, त्या झाडाचं फळ तुला खायचं नाही. आणि नेमकं देवाच्या प्रियानो आदाम आणि हवेने तेच केलं. आणि प्रभू परमेश्वर म्हटलं, जो कोणी या झाडाचं फळ खाईल तो निश्चित मरेल. आणि प्रियानो ते आज्ञा तोडली त्यांनी. आणि बायबल सांगतं मरण, जे परमेश्वराने डिक्लेअर केलं होतं या झाडाचं फळ खाल्याच्या नंतर मरण येईल, आणि ते मरण देवाच्या प्रियानो आध्यात्मिकरित्या प्रथम त्या आदामावर आलं. देवाबरोबरचं नातं ते तुटलं. आणि तुटल्याच्या नंतर देवाच्या प्रियानो लक्षात ठेवा, देव न्यायी आहे. तो जो बोलला तो करतो. तो म्हटला तर फळ खाल्याच्या नंतर मरणार, तर देवाच्या प्रियानो मरणारच. पण आध्यात्मिकरित्या ते देवापासून मृत पावले, आध्यात्मिकरित्या देवापासून त्याचा संबंध तुटला. आणि तुटल्याच्या नंतर देवाच्या प्रियानो शारीरिकरित्या मृत्यू येण्याच्या अगोदर तोच देव न्यायी परमेश्वर, त्या देवाने प्रेम, दया आणि करुणा त्यावर दाखवली. आणि देवाच्या प्रियानो त्या वधस्तंभा, त्या आदाम आणि हवेला मरण्याच्या ऐवजी देवाच्या प्रियानो देवाचं प्रेम आणि देवाची दया बघा, की त्याला पूर्णपणे नष्ट करण्याऐवजी त्याच्या प्रेमाने आणि दयाने एका कोकऱ्याला एदेन बागेत कापलं. आणि त्या कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे देवाचा क्रोध शमला, आणि त्याच्या कातडीच्या द्वारे देवाच्या प्रियानो त्या कोकऱ्याच्या आदाम आणि हवेला झाकलं. आणि देवाच्या प्रियानो त्या एदेन बागेमधून देवाने त्याला बाहेर काढलं. आणि त्यानंतर देवाच्या प्रियानो की रक्ताची आणि बली अर्पण करण्याची किंवा देवाच्या प्रियानो नियम सुरू झाला. आणि बायबल आपण पाहतो प्रियानो, काईन आणि हबेलाने ज्यावेळेस अर्पण चढवलं, कारण आदामाने सांगितलं असेल, ज्यावेळेस मी पाप केलं माझ्या बाळा, त्यावेळेस देवाचा क्रोध येऊन मी नष्ट होणार होतो, पण देवाबरोबरचा संबंध माझा तुटला, पण शारीरिकरित्या मी मेलो नाही. याचा अर्थ की माझ्या ऐवजी तिथे कोकरा कापण्यात आला, रक्त सांडवण्यात आलं, आणि त्यामुळं मला कवरिंग भेटलं. आणि देवाच्या क्रोधापासून मी थोडा शांत झालो, देवाच्या क्रोधापासून मी वाचलो. तर देवाला काय आवडतं? त्याला सांगितलं की बली अर्पण. देवाला काय आवडतं? अर्पण. त्याला माहिती आहे देवाच्या प्रियानो हबेला आणि तेच केलं जे बापाने आपल्याला सांगितलं होतं. आणि त्याने प्रथम आपल्या मेंढरांमधलं पहिलं कोकरू अर्पण करण्यासाठी नेलं, आणि देवाने हबेलाचं अर्पण स्वीकारलं, पण काईनाचं अर्पण स्वीकारलं नाही.
त्यानंतर आपण पाहतो देवाच्या प्रियानो, जलप्रलय आला. जलप्रलयाच्या नंतर सर्व सृष्टी नष्ट झाली. 8 लोक वाचले आणि देवाच्या प्रियानो 8 लोक वाचल्याच्या नंतर नोहा तारवाच्या बाहेर पडला. त्यानंतर पहिलं त्यांनी पक्षाचं अर्पण केलं देवाला आणि देवाला सुहास आला असं बायबल सांगतं प्रियानो. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो अब्राहमाने इसाकाचं अर्पण करताना देवाचा कोकरा देवाने पुरवठा केला. त्या ठिकाणी इसाकाच्या जाग्यावर कोकरा कापण्यात आला. प्रियानो, हे कोकऱ्यांची म्हणजे पापाचं वेतन जे मरण आहे, या मरणाची प्रियानो हे प्रचलिती चालूच होते. पण देव बघितलं की कुठल्याही रक्तामध्ये ती ताकद नाहीये की मानवाला रिडीम करण्यासाठी पूर्णपणे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळामधून पूर्ण सुटका होईल असं या कुठल्याही प्राण्यामध्ये, बैलामध्ये किंवा मेंढरांमध्ये त्या रक्तात सामर्थ्य नाहीये की मानवाला रिडीम करू शकतो. पण त्या रक्ताच्या द्वारे पाप कव्हर होऊ शकतं, पाप झाकलं जाऊ शकतो, एवढंच बायबल सांगतं देवाच्या प्रियानो. आणि शेवटी परमेश्वराने हनोकाच्या द्वारे, नोहाच्या द्वारे, अब्राहमाच्या द्वारे, अनेक लोकांच्या द्वारे देवाच्या प्रियानो अनेक प्रयत्न केले. आणि प्रयत्न केल्याच्या नंतर कुठल्याही रक्तात ते सामर्थ्य नव्हतं की देवाच्या प्रियानो माणसाला पापापासून मुक्त करू शकतो. त्यानंतर परमेश्वराने जी योजना आखली होती, शेवटचा जो प्रियानो बायबल सांगतो कोकरा होता, तो कोकरा प्रभू येशू ख्रिस्त होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्या वधस्तंभावर प्रियानो पूर्ण मानवजातीसाठी एकदाचाच मरण पावला प्रियानो. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, त्याच्या अगोदर मी थोडक्यात सांगेल तुम्हाला की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मार्था आणि मरियाच्या जवळ होता आणि लाजार त्या ठिकाणी मृत पावला होता देवाच्या प्रियानो, त्यावेळेस शिष्यांना तो एक गोष्ट सांगत होता. ज्यावेळेस लाजार आजारी होता त्यावेळेस शिष्याने सांगितलं तो आजारी आहे, चला आपण जाऊ. येशू म्हटला थांब जरा. 3 दिवस झाले. 3 दिवस तो वाट बघत होता की तो कधी मरणार आणि मेल्याच्या नंतर मी जाणार. आजारी असताना तो गेला नाही, कारण त्याला दाखवायचं होतं ज्या गोष्टी मी सांगतो, मी मरणार आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे, मी मरणार आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे, मी देव आहे, त्रिएक परमेश्वर आहे, मी 100% मनुष्य आहे, 100% मी देव आहे, मी पुनरुत्थान आहे आणि मी जीवन आहे, मी माझा जीव देऊ शकतो आणि माझा मी जीव घेऊ शकतो, हे तुम्हाला दाखवायचं आहे. कारण मी गेल्याच्या नंतर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की मी जे बोलतो ते खरं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियाने सिंबॉलिकरित्या येशू लाजार मरेल याची वाट बघत होता 3 दिवस आणि 3 दिवस मेल्याच्या नंतर म्हटला चला आता आपली वेळ झालेली, आपण जाऊया. त्या ठिकाणी शिष्य म्हटले आता दगड घालून आपला मारायची वेळ आलेली आहे. आजारी असताना हा गेला नाही आणि मेल्याच्या नंतर चालेला आहे, आता तर मारणार, दगड घालून आपला मारणार. येशू म्हटला चल माझ्याबरोबर. आणि सगळे शिष्य गेले देवाच्या प्रियानो. आणि त्याच शिष्याला प्रभू येशू नेहमी म्हणत होता की मी तुमच्या पापासाठी मनुष्याच्या द्वारे दुःख सहन करणार आहे, मला मारण्यात येणार आहे, तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. आणि तेच प्रियानो देवाने शिष्यांच्या देखत, सगळ्यांच्या देखत मरिया मार्थेला म्हटला की घाबरू नका, तुम्ही जर विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पाहाल, कारण मीच तो देव आहे, माणूस नाहीये, मीच पुनरुत्थान आहे आणि मीच जीवन आहे, मीच पुनरुत्थान आहे आणि मीच जीवन आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्याबरोबर चालता, आता पहा मी काय करणार आहे, मी जीवन देऊ पण शकतो, जीवन घेऊ पण शकतो. हे सामर्थ्य फक्त माझ्यामध्ये आहे, कारण मी निर्माण करता देव आहे, मी अल्फा ओमेगा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे दाखवत असताना देवाच्या प्रियानो बायबल सांगतं पुढं पाहिलं तर आपण, तो म्हणतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हॅलो, मेला असला तरी जगेल. कोणी आमेन म्हणणार नाही? प्रियानो, मरण जगाच्या लोकांसाठी आहे, माझ्यासाठी मरण हे सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. कारण माझ्यासाठी मरण नाहीये. आता मी ख्रिस्तामध्ये झोपतो, रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, माझ्यासाठी मरण संपलेलं आहे. येशू तोच म्हणत होता, अरे मी तो आहे, मी काय करतो, जीवन पण देतो आणि मेलेल्या गोष्टीला पुनर्स्थित पण मीच करतो. कारण मी मरणार आहे आणि पुनर्स्थित होणार आहे. आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो प्रियानो तो कधीच मरणार नाही, असं देवाचं चॅलेंज आहे. कधीच मरणार नाहीये. म्हणजे काय देवाच्या प्रियानो, लाजार जिवंत झाला आणि काही दिवसांनी मेला असेल, पण येशू तो सांगत होता अरे मेला असला तरी तो सार्वकालिक जगणार आहे, कधीही तो मरणार नाही. शारीरिकरित्या तो 1 दिवस 1 रात्र किंवा येशू येईपर्यंत तो मेलेल्या अवस्थेमध्ये, झोपलेल्या अवस्थेमध्ये असणार, पण येशूवर विश्वास ठेवणारा देवाच्या प्रियानो कधीच मरणार नाही, तो सार्वकालिक जीवन जगणार आहे. येशू मरियाला आणि मार्थेला ते सांगत होता, मी पुनरुत्थान आहे आणि मी जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे जर पाहिलं देवाच्या प्रियानो की अनेक बायबलमध्ये अनेक प्रश्न आहेत
ज्यावेळेस तो येशू बोलायचा मी जीवन आहे, मी पुनरुत्थान आहे, मी मरणार, मी जगणार, उठणार, प्रियानो त्यावेळेस ना पुनरुत्थानाविषयी अनेक प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला विचारण्यात आले, अनेक प्रश्न विचारण्यात आले. प्रियानो पुनरुत्थान असे म्हणणारे प्रिय देवाच्या पण बायबल सांगतं की तुम्ही जर लूकचा 20वा अध्याय पूर्ण वाचला तर त्या ठिकाणी मोशेच्या नियमानुसार प्रश्न विचारत होते. एक बायको आणि एक नवरा, बायको मेल्याच्या नंतर दुसरा नवरा ती करती, तिसरा नवरा मेला तर ती बाई चौथा नवरा करती, चौथा नवरा मेला तर ती पाचवा नवरा करती. ही परंपरा मोशेच्या नियमानुसार होती, मेल्याच्या नंतर लग्न करणं. आणि त्याला प्रश्न विचारला येशूला, प्रभू तू पुनरुत्थान आणि जीवन तू जर आहेस, जर एक लेडीज आहे तिचा नवरा मेला, तिने दुसरा नवरा केला, तिसरा नवरा मेला, चौथा नवरा केला, पाचवा नवरा मेला, सहावा नवरा केला, सहावा नवरा मेला, सातवा नवरा केला. आता ठीक आहे पृथ्वीवर तर चालतं, पण आता पुनरुत्थित झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही स्वर्गात जाऊ, प्रभू येशू सांग बरं की आता ती बायको कोणाची होणार, ती कोणाची बायको होणार. पृथ्वीवर तर तो मेला आणि त्याची बायको झाली, साथी मेले आणि पुनरुत्थित झाल्याच्या नंतर ती कोणाची बायको होणार. प्रभू येशू म्हटले हे तर रहस्य आहे, पृथ्वीचे नियम आणि मोशेचे नियम स्वर्गात चालणार नाहीत. त्या ठिकाणी लग्न करून देणार, लग्न करून घेणार नाही. सगळे आपण देवाच्या लेकरं आणि देवाचे लेकरं बनणार आहोत. त्या ठिकाणी लग्न करून देणार नाहीत, लग्न करून घेणार नाहीत. प्रियानो पृथ्वीचे नियम स्वर्गामध्ये नाहीत. आपण देवाच्या प्रियानो एंजल सारखे देवाचे लेकरं म्हणून वावरणार आहोत. तिथं पती आणि पत्नी म्हणून जगणार नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक प्रश्न देवाच्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला शास्त्री, परुषी आणि सदुक्याने विचारलं देवाच्या प्रियानो, आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना देत होता. तुम्ही वाचू शकता. पण देवाच्या प्रियानो थोडक्यात मी सांगेल, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला की ज्या वेळेस मिसर देशामध्ये देवाचे लोक पलायन झाले आणि त्यानंतर आपण पाहतो की पलायन झाल्याच्या नंतर ती सिलसिला प्रत्येक ठिकाणी चालला. बाबेलोनच्या तिथं गुलाम गेले, मिसर देशामधून निघाले आणि नंतर बाबेलोनमध्ये गुलाम झाले. पण अनेक ठिकाणी देवाचे लोक गुलामगिरीमध्ये जीवन जगले. किती लोकांना माहिती आहे? पवित्र शास्त्र सांगतं अनेक ठिकाणी ते गुलामगिरीमध्ये जीवन जगले. आपला देश सोडून दुसऱ्या देशाने त्याच्यावर कब्जा घेतला, त्या लोकांवर कब्जा घेतला आणि गुलामीमध्ये जीवन जगले. आणि त्या काळामध्ये अशी प्रथा होती प्रियानो, ते लोक देवाला मानत नव्हते किंवा देव त्यांना माहिती नव्हता. हिदन लोक, परराष्ट्रीय लोक, त्या लोकांना देव माहिती नव्हता. त्या काळामध्ये हा दोषी आहे का निर्दोषी आहे यावर ते लोक कसं करायचे माहिती आहे का? एक ते काय, समजा उदाहरणार्थ मी म्हणेल कोण आहे, करण उभं राहा, जागेवर उभं राहू शकतो. करणला मी म्हणेल, करण तू चोरी केलेली आहेस, तू चोर आहेस. अख्खे पब्लिक म्हणायचे करण चोर आहे, करण चोर आहे. अख्खं चर्च आरोप लावायचं करण चोर आहे. पण त्यांनी चोरी केली का नाही कोणाला माहिती नाहीये. मी फक्त त्याच्यावर दोष लावला, हा चोर आहे. अख्खे लोक त्याला आरोपी समजायचे, हा चोरच आहे, हा चोरच आहे. पण देवाच्या प्रेरणेने त्या काळामध्ये हा चोर आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी अज्ञात देवावरती विश्वास ठेवायचे आणि वेगवेगळ्या प्रथा काढायचे. त्यावेळेस ते काय करायचे माहिती आहे का? एक टोपली घ्यायची असे आणि टोपलीमध्ये विषारी नाग ठेवायचे, जो डसल्याबरोबर एका मिनिटात तो मरून जाईल असा तो विषारी नाग ठेवायचे. आणि त्या नागामध्ये प्रियानो एक अंगठी घ्यायचे, अंगठी घेऊन त्या टोपलीमध्ये टाकायचे आणि करणला सांगायचे, करण जर तू चोर आहेस तर तू अंगठी त्यातून काढ. जर साप डसला तर देवाचा न्याय तुझ्यावर आलेला आहे, तू चोर आहेस. आणि जर साप डसला नाही, अंगठी तू जर अशीच काढली तर तू निर्दोष आहेस, तू दोषी नाहीस. असा त्या ठिकाणी देवाच्या प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे काय करायचे, त्या ठिकाणी वेदनादायक भयंकर प्रियानो असे परीक्षण करायचे. जे देवावर विश्वास ठेवायचे पण देव कोण आहे माहिती नव्हता, त्यांच्या प्रथा चुकीच्या होत्या. आणि ज्यावेळेस तो अंगठी घ्यायचा आणि अंगठी काढताना साप जर डसला नाही तर ते म्हणायचा हा पापी नाहीये, हा निर्दोष आहे आणि त्याला सोडून द्यायचे. प्रियानो त्याच प्रकारे बायबल सांगत नाही, हिस्ट्री सांगतं देवाच्या प्रियानो. समजा एका स्त्रीने जर व्यभिचार केला आणि व्यभिचार केला नाही आणि मी म्हटलं की उदाहरणार्थ एकाने म्हटलं की ही स्त्री व्यभिचारी आहे, तर अख्खे जग म्हणायचं हा आरोपी व्यभिचारी आहे, ही व्यभिचारी आहे, ही व्यभिचारी आहे. आणि व्यभिचार सिद्ध करण्यासाठी ते लोक मोठ्या नदी परिस्थिती त्या स्त्रीला आणायचे आणि नदी जी दुथाडी वाहती त्या नदीमध्ये सगळ्यांच्या देखत फेकून द्यायचे. आणि नदीत फेकल्याच्या नंतर ती नदीने जर तिला बाहेर फेकलं आणि ती जगली, जिवंत असली, तर लोक म्हणायचे हा देवाचा न्याय तिच्यावर आलेला आहे आणि ती वाचली, याचा अर्थ ती निर्दोष आहे, ती दोषी नाहीये, म्हणून तिला सत्कार करायचे. आणि जर त्या पाण्यामध्ये मेली तर समजायचे की देवाचा न्याय तिच्यावर आला, ती दोषी आहे आणि त्या पापामुळे, त्या दंडामुळे ती मेलेली आहे. अशा प्रकारचे प्रियानो लक्षणे बिब्लिकल नाही आहेत, पण बायबलच्या देवाचे लोक ज्या देशामध्ये पलायन करायचे, गुलामगिरीमध्ये जगायचे, त्या गुलामीमध्ये त्या देशाचे
अज्ञात देवावर विश्वास ठेवून अशा प्रकारची प्रक्रिया करायची, ते दोषी आहेत का निर्दोष आहेत ते पाहण्यासाठी. प्रियानो, त्यानंतर आपण पाहतो पुढे गेल्याच्या नंतर अशा अनेक गोष्टी आहेत देवाच्या प्रियानो, धोकादायक आणि वेगवेगळ्या प्रकारचे निर्दोष आणि दोषी ठरवण्यासाठी. पण बायबल सांगतं देवाच्या प्रियानो, हेच आजमावलं हिडन लोकांनी, जे परराष्ट्रीय लोक आहेत, तेच गोष्टी देवाच्या प्रियानो देवाच्या लोकांविषयी पण पारखून पाहिल्या. तशाच प्रकारचे ते लोक देवाच्या प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे दोषी किंवा निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रियानो त्याच गोष्टी ते लोक काय करायचे माहिती आहे का, त्या शब्दात त्या गोष्टींचं पालन करायचे. तुम्ही पाहू शकता प्रियानो, सुरुवातीला शद्रक मेशक आणि अबेदनगो ज्यावेळेस ते म्हटले की जर या राजाच्या जर तू पाया पडला नाहीस तर तुला अग्नीच्या कुंडामध्ये फेकून देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस त्यांनी पाया पडलेला नाहीये देवावर, त्यांनी त्या लोकांनी म्हटलं की आता राजाच्या पाया त्यांनी पडलेला नाही, या मूर्तीच्या पाया पडलेला नाहीये, तर आता याला अग्नीमध्ये काय करायचं आहे, फेकून द्यायचे शद्रक मेशक अबेदनगोला. ही कुठली प्रथा आहे प्रिय? बिब्लिकल प्रथा नाहीये, ही हिदन प्रथा आहे. त्या लोकांनी ठरवलं या 3 लोकांना मारून जाळून टाकायचं, आणि या 3 लोकांना घेतलं आणि अग्नीमध्ये 7 पट ती भट्टी वाढवली आणि अग्नीमध्ये फेकून दिलं. पण देवाच्या प्रियानो, ज्या देवावरती विश्वास ठेवत होते त्या देवाच्या नजरेत ते दोषी नव्हते, निर्दोष होते, म्हणून अग्नीनं त्याला जाळू शकला नाहीये. अग्नीनं त्याला जाळू शकला नाहीये, कारण हिदन लोकांची परंपरा होती आणि त्यांनी विश्वास ठेवत होते. त्या विश्वासानुसार त्या अग्नीमध्ये देव स्वतः उतरून आला आणि म्हटला त्या लोकांना, हिदन लोकांना, हे माझे 3 लेकरं काय आहेत, निर्दोष आहेत, दोषी नाही आहेत. त्याच्यानंतर देवाच्या प्रियानं आपण पाहतो की त्या लोकांना वाटलं अग्नीच्या द्वारे हे देव यांना वाचवतो, तर आपण दुसरी गोष्ट करूया. त्याच प्रकारे त्याने दानिएलला घेतलं. दानिएलला म्हटले जर तू प्रार्थना करशील, कोणी पण या पृथ्वीवर प्रार्थना करेल त्याला काय करण्यात येईल, सिंहाच्या गुहेत फेकण्यात येईल. आणि त्यावेळेस सगळ्या गोष्टी आजमावल्या दानिएलला पकडण्यासाठी, पण प्रार्थना करताना दानिएल सापडला आणि निर्दोष म्हणून, तो दोषी आहे म्हणून, निर्दोष नाहीये तो दोषी आहे म्हणून दानिएलला घेतलं आणि सिंहाच्या गुहेत फेकून दिलं. सिंहाच्या गुहेत फेकल्याच्या नंतर भुकेले सिंह त्याचे नमन करत होते आणि म्हणत होते की तुझा निर्माण करता देव, त्याची मी आराधना करतो, तुला खालं तर माझं कसं होईल देवाच्या प्रियानो. राजा धावत धावत आला, दानिएला तुझं काय झालं? तो म्हटला निर्माण करता देवाने मला वाचवलेला आहे. त्या राजाला कळालं हा दोषी नाहीये, हा निर्दोष आहे. आणि प्रियानो, अग्नीमध्ये शद्रक मेशक अबेदनगोला टाकताना हे 3 जण गेले आणि जिवंत राहिले, पण टाकणारे जळून गेले. मग राजाने ठरवलं हा जर दोषी नाही तर मग याचा अर्थ टाकणारे दोषी असतील. सिंहाच्या गुहेमध्ये, सिंहाच्या गुहेत टाकताना दानिएलला बाहेर काढलं आणि ज्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला, पाहूया सिंह खातात का नाहीये, त्याने फेकलं. बायबल सांगतं जमिनीवर पडण्याच्या अगोदर त्याला खाऊन टाकलं त्या लोकांनी. त्यांनी दाखवून दिलं त्या सिंहाने दाखवून दिलं निर्दोषी ते आहेत, दानिएल निर्दोष आहे. प्रेज द लॉर्ड. अशा बायबलमध्ये अनेक घटना आहेत प्रियानो, आपण वाचू शकतो. लाल समुद्र दुभागताना देवाच्या प्रियानो बायबल सांगतं की लाल समुद्र दुभागला गेल्याच्या नंतर बायबल सांगतं मिस्र देशातले लोक सैन्य त्याच्या मागं फारोचे आले आणि लाल समुद्राच्या पुढे देवाचे लोक निघून गेले आणि देवाच्या प्रियानो मिस्र देशातले लोक तिथं जळून मरून गेले. प्रेज द लॉर्ड. सॉरी, पाण्याच्या द्वारे ते बुडून सगळे मरून गेले प्रियानो, कारण ते दोषी होते आणि देवाचे लोक निर्दोष होते. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक प्रकारच्या देवाच्या प्रियानो, योनाला काय केलेलं आहे, ते देवाचे लोक नव्हते. जोना ज्यावेळेस समुद्रामधून जात होता, तार्शिसला निनिवेला जाण्याच्या अगोदर तार्शिसला पळून गेला. देवाचा न्याय आला. ते कोणत्या देवाला मानत होते? जिवंत देवाला, कारण त्यांना माहिती नव्हता देव कोणता आहे. आणि तार्शिसला जाताना तो म्हटला की देवाचा न्याय त्याच्यावर आला. आणि त्यांना पण माहिती होतं हिदन लोकांना कोणीतरी चूक केलेली आहे, कोणीतरी पाप केलेला आहे, म्हणून देवाचा न्याय उतरून आलेला आहे. कोण आहे न्यायी, कोण आहे दोषी, म्हणून चिठ्ठ्या टाकत होते. चिठ्ठ्या टाकताना प्रियानो खालच्या माणसाची चिठ्ठी निघाली, त्याचं नाव योना होतं. योना म्हटला मीच आहे रे बाबा, मी दोषी आहे, टाकून द्या पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये फेकलं आणि समुद्र शांत झाला. याचा अर्थ प्रियानो, हिडन लोकांमध्ये ती परंपरा होती देवाच्या प्रियानो की दोषी आणि निर्दोष ठरवण्याची प्रक्रिया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच प्रकारे बायबल सांगते देवाच्या प्रियानो की ज्यावेळेस ओलांडणाचा सण आला देवाच्या प्रियानो, ओलांडणाच्या सणाच्या अगोदर प्रियानो की पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी ओलांडण सण यायचा आणि 14व्या दिवशी, पहिल्या महिन्याच्या 10व्या दिवशी कोकराला ते कोकऱ्याला सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट करून म्हणायचे की हा आता एक
2, 3, 4, 10 पासून 14व्या दिवशी वजनाचे 4 दिवस त्याला पारखायचे. तो स्पॉटलेस असला पाहिजे, निर्दोष असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे. 4 दिवस सिलेक्ट करायचे, 10व्या दिवशी सिलेक्ट करायचे आणि 14व्या दिवशी ओलांडण्याच्या दिवशी देवाच्या प्रियानं त्याला निर्दोष म्हणजे चांगला परिपूर्ण आहे म्हणून त्याला काय करायचे, वध करायचे देवाच्या प्रियानं. त्याच प्रकारे गेल्या रविवारी आपण पाहतो, झावळ्याच्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त हा योहान म्हणतो बाप्तिस्मा करणारा, हाच तो कोकरा आहे, हाच तो तारणारा आहे. आणि कोकरा कोण आहे देवाच्या प्रियानो, माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि कोकरा प्रियानो वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर बायबल सांगतं झावळ्याच्या रविवारी तो गाढवाच्या शिंगरावर बसून सिलेक्ट केलेला आहे. आणि इस्रायल देशामध्ये तो यरूशलेममध्ये प्रवेश करताना लोकाला माहिती नाही, होसाना होसाना प्रभूच्या नावाने धन्यवाद असो, लोकाला माहिती नाही तो कशासाठी येत आहे. त्याला वाटलं रोमी लोकांच्या साम्राज्यातून सोडवण्यासाठी हा माझा येशू तो नैसर्गिक राजा आहे. पण त्याला माहिती नव्हतं, येशूला माहिती होतं मी कोकरा आहे, आज मी सिलेक्ट केलेला आहे जगाच्या तारणासाठी, मला गुड फ्रायडेला वदणार आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं तो सिलेक्ट करण्यात आला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे, वेगवेगळ्या राजांच्या द्वारे, परुषी, शास्त्री, प्रियानो देवाच्या प्रियानो पृष्ठ यांच्या द्वारे पारखल्या गेल्याच्या नंतर सिलेक्ट झाला. त्याच्यात कुठलाच दोष आढळला नाही प्रियानो, कुठलाच दोष आढळला नाही. हाय प्रिस्टच्या समोर गेल्याच्या नंतर तो म्हटला फक्त लास्टला, याला दोषच लावू शकत नाही. प्रियानो काही लोकांनी हात धुतले, म्हटले ह्याच्याविषयी मी निर्दोष आहे, याच्याविषयी मी न्याय करून चुकलेला आहे, याच्या दोषच नाही आहे. तरी पण देवाच्या प्रियानो हाय प्रिस्टच्या समोर गेल्याच्या नंतर हाय प्रिस्ट विचारलं, तू मसीहा आहेस का? तर तो म्हटला, हो मी मसीहा आहे, मी तारणारा आहे, मी देव आहे. त्यावेळेस हाय प्रिस्ट म्हटला, आपल्याला काहीच आता पुरावा नको आहे, कपडे फाडले आणि याला वधस्तंभावर खिळा म्हणून न्याय देऊन टाकला प्रियानो. पण तुम्हाला सांगू द्या, जगाचे पाप त्याच्यावर लादले होते, पण देवाच्या दृष्टीकोनातून तो निर्दोष होता प्रियानो, दोषी नव्हता. देवाला बळी पापी नको होता, देवाला बळी निर्दोष हवा होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो पापी बळी देव एक्सेप्ट करत नव्हता, तो निर्दोष पारखला गेला. आणि वधस्तंभावर गुड फ्रायडेला देवाच्या प्रियानो खऱ्या कोकराचा, देवाने पाठवल्या कोकराचा वध झाला, त्याला मारण्यात आलं प्रियानो. मेल्याच्या नंतर बायबल सांगतं की त्याला गाडण्याच्या अगोदर ज्यावेळेस तो कल्वरीच्या कोसावर तो मरत होता, त्यावेळेस त्याने म्हटलं पूर्ण झालेलं आहे. देवा ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पाठवलेलं आहेस ते पूर्ण झालेलं आहे प्रियानो. त्यावेळेस बायबल सांगतं तो परिपूर्ण निर्दोष, देवाने त्याचं यज्ञ ग्रहण केला. त्याचा यज्ञ ग्रहणीय होता, कारण शुद्ध पवित्र पारखलेल्याच्या नंतर देखील तो परिपूर्ण देवासाठी जो अर्पण होतं देवाच्या प्रेमाने त्याने दिलं. आणि देवाने सुहास घेतला, म्हटला यस, या जगाला वाचवण्यासाठी मला हेच अर्पण होतं. देवाने सुहास घेतला. त्या क्षणी प्रियानो परमपवित्र स्थानामधला पडदा फाटून गेला. ज्यावेळेस पडदा फाटला त्यावेळेस देवाच्या प्रेमाने तुम्हाला आणि मला, जगातल्या प्रत्येक लोकाला, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक लोकाला परमपवित्र स्थानामध्ये डायरेक्ट देवाला भेटण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो जुन्या करारामध्ये वर्षातून एकदा हाय प्रिस्ट परमपवित्र स्थानात जायचा, पण बायबल सांगतं देवाच्या प्रियानो येशू ख्रिस्त परिपूर्ण ग्रहणीय देवाला यज्ञ देवाला दिला आणि देवाने स्वीकार केला. त्याच वेळेस देव म्हटला बस झालं, आता इथून पुढे कुठल्याही कोकऱ्याचं किंवा पक्षाचं रक्त नको आहे मला, हे अर्पण परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे, मी स्वीकार केलेला आहे, इथून पुढे कुठल्याही प्रकारचं अर्पण नाही. प्रत्येक लोकांसाठी दरवाजा देवाने मोकळा केलेला आहे. आणि तो म्हणून हात पसरून म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे. म्हणून तो योहानाच्या पुस्तकामध्ये येशू मरियाला म्हटला, अरे जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात ते आजपासून मरणार नाही तर सार्वकालिक जीवन जगणार आहेत, कारण त्यांनी परिपूर्ण यज्ञ केला. प्रियन प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं देवाने ते ग्रहण केलं. आणि त्यानंतर बायबल सांगतं त्याला गाडण्यात आल्यानंतर 3 दिवस तो कुठे होता तुम्हाला माहिती आहे. आदाम पासून येशू ख्रिस्ताच्या बाजूला चोर खिळले होते, त्या दिवसापासून जेवढे मेले त्या लोकांना अधोलोकात जाऊन सुवार्ता सांगत होता. ते सगळी हाताळणी करत होता, सगळ्या गोष्टी करत होता. आणि बायबल सांगतं 3ऱ्या दिवशी उठण्याच्या अगोदर शिष्याला म्हटला, मी राजा आहे, मी प्रभू आहे, मी येशू आहे, मी मसीहा आहे. अरे तुम्हाला माहिती आहे का, मी 100% मनुष्य असाल पण 100% त्रिएक परमेश्वर आहे. मी जीव देऊ शकतो आणि मी जीव घेऊ शकतो, माझा अधिकार आहे. त्याने बायबल सांगतं 7व्या शब्दाला काय म्हटला, हे पिता माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतोय. या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही माझ्या येशूचा जीव घेऊ शकतो.
कोणीच नाही प्रियानं घेऊ शकतो. त्यांनी स्वतःहून आपला प्राण स्वतःच्या हाताने पित्याकडे सोपवला. माझा आत्मा मी तुझ्याकडे सोपवतो, कारण देण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे, कोणीच घेऊ शकत नाही माझ्या येशूचा जीव. त्यांनी स्वइच्छेने अर्पण देवाकडे केलं. आणि बायबल सांगतो, तो म्हटला ना, मी देतो माझा जीव आणि घेण्याचा पण अधिकार आहे. तिसऱ्या दिवशी सगळं काम झाल्याच्या नंतर येशू म्हटला, गिव्ह इट माय लाईफ, माझं जीवन मला भेटलं पाहिजे. ते अधिकाराने ते जीवन घेतला आणि पुन्हा पुनरुत्थित झाला. प्रियानो, माझा येशू काय आहे? एक 100% मनुष्य नाहीये, एक निर्दयी, एक लाचार, प्रियानो झाडावर टांगलेला, लोकांनी मारलेला, तोंडावर थुकलेला. देवाच्या प्रियानो, लोकांच्या नजरेमध्ये तशी आहे, पण माझ्या येशूचं खरं चरित्र कसं आहे माहिती आहे तुम्हाला? कोणी तो वचन वाचूया मोठ्याने, प्रगटीकरणाचा 1 अध्याय आणि प्रियानो 12 ते 18 वचन. कोणी फास्ट वाचूया. माझा येशू कसा आहे, माझ्या येशूला कसं तुम्ही पाहताय, ज्या येशूची तुम्ही सेवा करताय, ज्या येशूवर तुम्ही श्वास ठेवताय, त्या येशूचं वर्णन एकाने केलं देवाच्या प्रियानो. तो म्हणतो, मी कोण आहे? मी अल्फा ओमेगा आहे. मीच कोण आहे? जीवन आणि पुनरुत्थान आहे. मी कोण आहे? मी सर्व काही माझ्याद्वारे, माझ्यासाठी आणि माझ्या मध्ये सगळं घडलेलं आहे. तोच मी देव आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का, ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासाठी सगळं काही घडलेलं आहे. ख्रिस्ताच्या बाहेर काहीच नाही प्रियानो. म्हणून योहान वर्णन करतो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं देवाच्या प्रियानो. तो काय म्हणतो? योहान ज्यावेळेस स्वर्गात गेला आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर त्यांनी वाणी ऐकली आणि म्हटली, माझ्या बरोबर ऐकलेली वाणी कोणाची आहे? आणि मागून वाणी आली आणि मागून वाणी पाहण्यासाठी तो कोणाची वाणी आहे म्हणून बायबल सांगतं. योहान आणि फिरून पाहिलं, हे कोणाची वाणी आहे? हो, येशू कोण आहे माहितीये का? सोन्याच्या 7 समया, त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा. त्याने आपलं स्वरूप बदललं नाहीये. त्रिएक परमेश्वर असून सुद्धा आज देखील तो मनुष्याच्या पुत्रासारखा दिसतो. आणि पायघोळ घातलेला जगा, लक्षात ठेवा, छातीवरून सोन्याच्या पट्ट्या धारण केलेल्या, असा कोणी एक त्या 7 समयाच्या मध्ये दृष्टीस पडला. हो, त्याचे डोके आणि त्याचे केस बर्फापेक्षा शुभ्र आणि पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या अग्नीसारखे, सोन पितळेसारखे चमकत होते. बायबल सांगतो, त्याची वाणी अनेक प्रकारचा जलप्रवाह, गडगड 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 पाणी वाहते, त्या जलप्रलयासारखा त्याची वाणी होती. हा, त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवारीसारखे शब्द निघायचे. त्याची जी मुद्रा होता, परम तेजाने प्रकाशित झालेली मुद्रा होती. योहान म्हणतो, मी त्याला पाहिलं आणि तक्षणी मृत्युमुखी पडलो, मरण अवस्थेमध्ये पडलो. मी बेहोश झालो, मी बघू सुद्धा शकलो नाहीये. असा माझा येशू गौरवशाली पुनरुत्थित प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या येशू मरणातून जिवंत झालेला आहे, त्या येशूचं सेलिब्रेशन करतो. ते येशू असाच नाहीये प्रियानो. ओ, पांढरे शुभ्र डोकं आणि त्याचे केस, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे, त्याचे पाय प्रियानो कसे अग्नीच्या ज्वालेसारखे. आणि विशेष करून लक्षात ठेवा, हातात 5 समया आणि प्रियानो तारे. आणि प्रियानो बायबल सांगतं, त्याचे शब्द मोठ्या नद्यांचा कल्लोळ असा असतो. असा भयंकर प्रभू येशू प्रियानो, तो त्रिएक परमेश्वर. योहान म्हटला, मी बघू पण शकलो नाही, बघितल्या मृत्युमुखी पडलो. एवढा माझा येशू अलौकिक आणि गौरवशाली परमेश्वर आहे. त्याला कोणीच बघू शकत नाही. पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक पापाचं दास माणसा, तुमची आणि माझी सेवा करण्यासाठी, पापापासून मुक्त करण्यासाठी एक दास बनला आणि पापी माणसासारखा वधस्तंभावर मरण पावला आणि जेव्हा जिवंत झाला, तोच प्रभू येशू तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आज देखील आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ज्यावेळेस सैतान तुमच्याकडे पाहतो, त्यावेळेस देवाच्या प्रियानो तो म्हणत नाहीये, हा वधस्तंभावर खिळलेला प्रभू येशू आहे. ज्यावेळेस तुमच्यात आणि माझ्यात पाहतो, पुनरुत्थित प्रभू येशू, योहानाने जे वर्णन केलेलं आहे, त्या वर्णन केलेल्या येशूला पाहतो आणि येशूला बघितल्या तो पळून जातो. प्रियानो, तुमच्यावर टिकू सुद्धा शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड.
एवढा जबरदस्त, एवढा भयंकर, एवढा अद्भुत, अलौकिक माझा येशू स्वर्गात आहे. पण बायबल सांगतं गलती करा 2:20 तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जगत पण आहे. त्या पुनर्स्थित प्रभू येशू ख्रिस्तासाठी मोठ्याने टाळ्या वाजून धन्यवाद देऊया. एवढंच नाहीये तर बायबल सांगतं त्याने देवाने त्याचं अर्पण ग्रहण केलं, पडदा फाटला आणि हिदन लोकांमध्ये परंपरा होती, जो निर्दोष आहे तो मरणार नाही तर जगणार आहे. तिसऱ्या दिवशी प्रभू येशू वधस्तंभावर मेला गुड फ्रायडेला, पण देवाच्या प्रेमाने तिसऱ्या दिवशी आजच तो दिवस होता, कबरेमधून तिसऱ्या दिवशी महासामर्थ्याने तो जिवंत झाला. दाखवून दिलं की हा निर्दोष नाहीये तर त्रिएक परमेश्वर, दोषी नाहीये तर तो निर्दोष आहे, निर्दोष आहे. दानियेलला जसं वाचलं, शोधक मशक वाचले प्रियानो, लाल समुद्रामधून देवाच्या प्रियानो कोण वाचलं? देवाचे लोक वाचले. कबरेमध्ये कबर त्याला मारू शकली नाही, कारण कबरेला माहिती होतं, त्या मृत्यूला माहिती होतं हा माझा निर्माण करता देव आहे, याला मी डांबू शकत नाही, अडवू शकत नाहीये. प्रियानो तो येशू ख्रिस्त जिवंत झाला, त्याने दाखवून दिलं की मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे. त्रिएक परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानो मी सांगेल तुम्हाला थोडक्यामध्ये की अनेक पुरावे आहेत बायबलमध्ये. पेत्राला त्यांनी दर्शन दिलं, 12 शिष्याला दर्शन दिलं मेल्याच्या नंतर, 500 लोकांना दर्शन दिलं देवाच्या प्रियाने, याकोबाला, याकोबाच्या भावाला, पौलाला, अनेक लोकांना दर्शन दिलं. हे बायबलमधले पुरावे आहेत. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानो काही गोष्टी मी सांगेल तुम्हाला की 3 गोष्टी आहेत जे गॉस्पल जेव्हा पौल सांगतो देवाच्या प्रियानो, तो म्हणतो क्रॉस काय आहे की ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्ताचा मृत्यू काय आहे देवाच्या प्रियाने, त्या मृत्यूच्या दारे तुम्हाला आणि मला काय भेटलेलं आहे? क्षमा भेटलेली आहे पापापासून. आणि त्याचं रिजरेक्शन काय माहिती देवाच्या प्रियानो, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन भेटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. द क्रॉस वी प्रीच क्राइस्ट क्रुसिफाइड, क्राइस्ट डेथ, फॉरगिवनेस ऑफ सिन, हिज रिजरेक्शन, द इटर्नल लाईफ विथ गॉड. प्रियानो येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला. येशू क्रॉस काय आहे? येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. येशूचा मृत्यू काय आहे? जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकांसाठी पाप क्षमा झालेली आहे. आणि रिजरेक्शन काय दाखवतं प्रियानो? जो कोणी विश्वास ठेवतो, ज्याची क्षमा झालेली आहे, त्याला सार्वकालिक जीवन भेटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. एवढंच नाहीये तर देवाच्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर देवाच्या प्रियानो सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत? क्षमा केल्या आहेत. प्रियानो पास्टमधले, भूतकाळामधले पाप, वर्तमानामधले पाप आणि देवाच्या प्रियानो फ्युचरमध्ये येणारे भूतकाळामधल्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो आता तुमच्या पापासाठी कोणतं तर दुसरं अर्पण येणार नाहीये, येशू ख्रिस्ताने एकदाच अर्पण करून टाकलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल पुढं की या 9 गोष्टी सांगेल थोडक्यामध्ये. प्रियानो पुरावे भरपूर आहेत, पण सुवार्ता याचे 3 पुरावे काय माहिती आहे तुम्हाला? 3 पुरावे आहेत. येशू ख्रिस्त पापी लोकांसाठी मरण पावला आणि त्याला पुरण्यात आलं आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हे प्रियानो 3 घटक आहेत सुवार्तेचे. जर या सुवार्तेमध्ये येशू मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, हे जर 3 घटक तुमच्या सुवार्तेमध्ये नसतील तर ती सुवार्ता खोटी आहे. प्रेज द लॉर्ड. सुवार्तेचे घटक काय आहेत? येशू मरण पावला. का मरण पावला? सगळे लोक देवापासून लांब गेले होते, त्याला खिळण्यात आलं सगळ्याच्या पापासाठी, सगळ्यांच्या पापाच्या क्षमेसाठी क्रॉसवर तो मेला, त्याला पुरण्यात आलं, पुन्हा तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. हे सुवार्तेचे घटक आहेत. सुवार्तेमध्ये जर 3 घटक नसेल तर ती सुवार्ता खोटी आहे. प्रियानो येशू उठलेला आहे, याचे 3 सत्य आहेत. ते सत्य म्हणजे देवाच्या प्रियानो, ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला, खिळल्याच्या नंतर त्याला कबरेत पुरलं आणि पुरल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी देवाच्या प्रियानो ज्यावेळेस मरिया, मार्था आणि स्त्रिया बघायला गेल्या, त्यावेळेस त्या लोकांना ती कबर कशी दिसली? शोधून काढल्याच्या नंतर ती कबर रिकामी दिसली. रिकामी कबर हे पुरावा आहे की माझा येशू कोण आहे? जिवंत झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरा पुरावा आहे देवाच्या प्रियानो की बायबल सांगते की येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारत होते त्यावेळेस ते पळून जात होते, लपून बसत होते. काही लोकांनी धिक्कारलं, काही लोकांनी नाकारलं, काही लोक पळून गेले, काही लोक लपून बसले येशू ख्रिस्ताबरोबर मला पण मारतील म्हणून. आणि देवाच्या प्रियानो असे भित्रे, पळून जाणारे, नाकारणारे शिष्य ज्यावेळेस येशू मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, तेच पळून जाणारे शिष्य मरणाला घाबरून मरणासाठी तयार झाले आणि छळ करण्यासाठी तयार झाले. हेच त्याचा पुरावा आहे की येशू माझा जिवंत आहे.
प्रेज द लॉर्ड. कारण ते भित्रे होते, पण पुनरुत्थित प्रभू इथनं दर्शन दिल्याच्या नंतर तेच येशूसाठी मरायला तयार झाले. प्रेज द लॉर्ड. एवढंच नाही देवाच्या प्रियानो, बायबल सांगतं प्रेषितांना प्रभू येशू ख्रिस्तानं दर्शन दिलं आणि दर्शन दिल्याच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रचार ते करत होते, येशू माझ्यासाठी आला, वधस्तंभावर मेला, एवढंच नाही तर येशू आला, मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हे प्रियानो पुनरुत्थानाचं सामर्थ्याचा प्रचार ते करत होते. तुम्ही जर लंगडा भिकारी पाहिला असेल तर त्या ठिकाणी ज्यावेळेस लंगडा भिकारी प्रियानो तो लंगडा देवाच्या मंदिरामध्ये तो प्रेषित 3 मध्ये तो दोन्ही पायाने उभं राहिला, त्यावेळेस लोक म्हटले की असा कसा चांगला झाला, असा कसा चांगला झाला. पेत्राने धैर्याने उभं राहून तो म्हटला, ज्याला तुम्ही येशू ख्रिस्ताला मारलेला आहे आणि मेल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी जो माझा येशू जिवंत झालेला आहे, त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताने याला पाय दिलेले आहेत. प्रियानो त्या प्रचाराच्या दरम्यान, त्या प्रचारामुळे प्रियानो चर्चची स्थापना झाली आणि या जगामध्ये आज अब्जो आणि करोड विश्वासणारे आहेत, अब्जो आणि करोड चर्चेस आहेत. हे चर्चचा पाया घालणारा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, हे त्याचा पुरावा आहे की देवाची मंडळी जिवंत आहे. या जगामध्ये मंडळीकडे पाहता त्यावेळेस तुम्ही पुरावा देऊ शकता लोकांना, माझा येशू जिवंत आहे. जिवंत पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने च्या शिक्षणाच्या द्वारे पाया घातलेली ही मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मंडळी दाखवून देते की देवाच्या प्रियानो प्रभू येशू कोण आहे, जिवंत झालेला प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काय प्रियानो 3 घटक आहेत, ते 3 घटक 3 सत्य आहेत देवाच्या प्रियानो, जे ऐतिहासिक घटना आहेत की येशू जिवंत झालेला आहे. यरूशलेमीमध्ये एक घटक आहे, घटना आहे. ती घटना काय माहिती आहे का? येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारलं आणि त्याला गाडण्यात आलं. सर्व यहुदी लोकांनी पाहिलं, शिष्य लोकांनी पाहिलं आणि येशू पुनरुत्थित झाल्याच्या नंतर त्याच गावामध्ये, त्याच विभागामध्ये येशू जिवंत आहे याचा प्रचार कोण करत होते माहिती आहे का? हे शिष्य करत होते. जर येशू जर जिवंत झाला नसता तर प्रियानो प्रचार करताना लोकांनी मेलेला देह येशूचा आणला असता आणि शिष्याला दाखवला असता, अरे काय तुझा येशू मेलेला आहे असं म्हणतोय, जिवंत आहे असं म्हणतोय, बघ येशूचं शरीर आमच्याकडे आहे. खोदून त्यांनी काय केलं असतं, हाडं दाखवले असते, बघा येशूचं शरीर इथे आहे. प्रियानो त्याच गावामध्ये, त्याच रोमी लोकांच्या समोर, त्याच यहुदी लोकांसमोर देवाचे शिष्य, ख्रिस्ताचे शिष्य प्रचार करत होते, येशू मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. प्रचार त्या लोकांनी थांबवला असता जर येशूचं शरीर त्या ठिकाणी असतं तर. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियानो त्याच ठिकाणी दुसरा घटक आहे की ते लोक म्हणत होते पैसे देऊन लोकांना सांगा ते येशूचा देह चोरीला गेलेला आहे, येशूचा देह चोरीला गेलेला आहे. याचा अर्थ त्याला पण माहिती आहे, रोमी लोकांना, यहुदी लोकांना पण माहिती आहे शरीर इथं नाही आहे, रिकामं थडगा आहे. कारण लोकांना पैसे देऊन फितवत होते, बाबा लोकांना सांगा चोरून नेलं, तिथे नाही. याचा पुरावा आहे की माझा येशू काय आहे, जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या काळामध्ये तिसरी घटक आहे प्रियानो, स्त्रियाला सन्मान नव्हता. स्त्रियाची कोणीच वाणी लोक ऐकत नव्हते. स्त्रियाला कमजोर आणि टाकाऊ समजायचे. आणि त्यास पहिलं दर्शन देवाने कोणाला दिलं माहिती आहे का? बोला, कोणाला दिलं? ज्यांना पहिलं दर्शन दिलं देवाच्या प्रियानो स्त्रिया होत्या. स्त्रिया तर मोठ्याने टाळ्या वाजवू शकतात. तुम्हाला माहिती आहे शिष्य कमजोर पुढं दिसतात, घाबरून लपून बसले होते, रोमी लोक मारून टाकतील म्हणून. पण स्त्रिया धैर्याने निघाल्या, मेले तर मेले, बघू दे की त्याला माझ्या येशूचं शरीर मला पाहायचंच आहे. शिष्य दरवाजा बंद करून लपले होते आणि स्त्रिया धैर्याने पुढे निघाल्या होत्या. आणि जे धैर्याने पुढे गेले त्याला येशूनं पहिलं दर्शन दिलं. लपून बसले होते त्याला नंतर दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि स्त्रियांची साक्ष अमान्य करत होते, पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे याचा अर्थ त्यांनी, लोकांनी मान्यता दिली, स्त्रियांना जे पाहिलं ते खरं होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या प्रियाने एवढंच नाहीये तर कोणी जर म्हटलं पुनरुत्थानाविषयी मला काही घटना सांगा, बोला 4 घटना. मोठ्याने बोला 4 घटना. बोला ऐतिहासिक 4 घटना. येशू जिवंत असल्याच्या ऐतिहासिक 4 घटना. मोठ्याने बोला 4 घटना. किती लोकांकडे हात आहेत? 4 दाखवा. असे जितने लोगों के हैंड है, हाथ है, ऐसा 4 दिखाओ. किसी ने पूछा ना प्रभु यीशु के पुनरुत्थान के बारे में बताओ, तो बोलने का 4 घटना. जोर से बोला, ऐसा बोलो 4 करो. अरे जो हाथ उठाओ यार, जिसके हाथ में बच्चे नहीं, वो बोलो ऐसा. मैं जब तक नहीं बोलेगा नीचे नहीं करने का. जिसका नहीं देख रहा है हाथ बोला हालेलुया. यीशु मसीह की. बोला एक ही बोर्ड दिखाओ. 1 मत्ते 26 आणि मार्क 14 मध्ये येशू स्वतः म्हणाला मी मरणार आहे आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. येशूने स्वतः पुरावा दिला, मी मरणार आणि तिसऱ्या दिवशी जिवंत. कोणी सांगितलं? 4 घटना सांगायच्या. बोला दुसरी. त्यावेळेस येशू मेला
आणि मरिया ज्यावेळेस कबरेत गेल्या, देवदूतांनी सांगितलं, अरे जिवंताला मेलेल्यामध्ये का शोधता, तो उठलेला आहे, तो जिवंत आहे. तिसरी गोष्ट काय माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्याच्या नंतर त्याच्या प्रेषिताला दर्शन दिलं. आणि चौथी गोष्ट काय माहिती आहे का, त्या प्रेषिताने दर्शन दिलेल्या येशू ख्रिस्ताविषयी प्रचार केला, माझा येशू उठलेला आहे, माझा येशू उठलेला आहे. पहिली काय आहे, टाळ्या देऊ शकता सगळ्या मोठ्याने. एक आहे येशू मरण्याच्या अगोदर म्हटला मी मरणार आणि जिवंत होणार आहे. दुसरी घटना आहे प्रियानो, घटक आहे की येशू मेल्याच्या नंतर कबरेमध्ये ज्यावेळेस मरिया गेली, लेडीज गेल्या, तेव्हा देवदूत म्हटला येशू जिवंत आहे, मेलेल्यात कशाला जिवंताला शोधता. आणि येशू पुनरुत्थित झाल्याच्या नंतर शिष्याला दर्शन दिलं. तिसरं, मी उठलेलो आहे. आणि चौथी गोष्ट आहे देवाच्या प्रियानो, या जगामध्ये पुरावा आहे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ते काय करत होते, प्रचार करत होते. या 4 घटना आहेत की प्रभू येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, पुरावे असंख्य आहेत येशू जिवंत, याचे पुरावे असंख्य आहेत. प्रियानो, बायबल सांगता पुरावा एक आहे, जो शौल येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मारून टाकायचा, आणि त्याच शौलाला पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे, दर्शन दिलं. आणि शौलाला काय म्हटलं, ए शौला, शौला तू माझा छळ का करतोस. शौल म्हणाला, कोण तू, मी तुझा छळ कधी केला. तो म्हटला, ज्याचा तू छळ करतोस तेच मी आहे. त्यावेळेस प्रियानो प्रकाश चमकला, तो आंधळा झाला. प्रभू येशू पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं. आणि देवाच्या प्रियानो शौलाचा पौल झाला. शौलाचं रूपांतर हेच पुरावा आहे की येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये येशू जिवंत आहे, पुरावा त्याच वेळेस होऊ शकतो ज्यावेळेस तुमचं रूपांतर होतं. लोकांनी म्हटलं पाहिजे तो पापी होता, पण येशू भेटल्याच्या नंतर तो पवित्र जीवन जगायला लागला. लोक म्हणत होते तो वाईट होता, पण आता येशू भेटल्याच्या नंतर चांगलं जीवन जगायला लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. रविवारी तो पिक्चरच्या थिएटरमध्ये दिसायचा, पण आता रविवारी चर्चमध्ये दिसतोय. पुनरुत्थित प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. नेहमी ते टीव्ही बघायचे, पण आता ज्यावेळेस बघाल त्यावेळेस बायबल वाचतात, प्रार्थना करतात. प्रभू येशू ख्रिस्ताचा पुरावा आहे, तो जिवंत आहे. तुमच्यामध्ये तुमचं परिवर्तनामधून दिसतं की तो येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असंख्य पुरावे आहे देवाच्या प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, देवासमोर आपण नीतिमान झालेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, ख्रिस्ताबरोबर परमेश्वर एक रूप झालेला आहे. आणि सगळ्यात शेवटी देवाच्या प्रियानो मी सांगेल, पुनरुत्थानाचा पुरावा मी पहिल्या सुरुला प्रार्थनेमध्ये सांगितलं, पवित्र आत्म्याची ओतणी हे पुनरुत्थानाचा पुरावा आहे. पेंटेकॉस्ट दिवस जो घडलेला आहे आणि मंडळीची स्थापना झालेली आहे, त्या मंडळीच्या स्थापनेचा तो चालणारा मार्गदर्शक जो पवित्र आत्मा आहे, पेंटेकॉस्टच्या दिवशी उतरून आला. हे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा पुरावा आहे. तो म्हटला, मी खचू नका, मी मरणार, पुन्हा तिसऱ्याची जिवंत होणार आणि पित्याकडे जाणार. आणि माझ्या पित्याला मी विनंती करणार, कैवारी खाली पाठवून द्या. आणि कैवारी त्यावेळेस खाली येईल, त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला शिकवेल. आणि जोच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तो साक्ष आहे की माझा येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, मोठ्याने टाळ्या वाजवूया प्रियानो. आमेन. प्रियानो, अनेक प्रकारच्या भविष्यवाण्या, जे काय प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, येशू ख्रिस्त जिवंत झाला, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असंख्य पुरावे बायबलमध्ये आहेत. जुन्या करारामध्ये आहेत, नवीन करारामध्ये आहेत. कोण तुम्ही लिहू शकता. उत्पत्तीचा 3रा अध्याय 15व्या वचनामध्ये पहिली भविष्यवाणी देवाने केली. काय देवाने केली भविष्यवाणी माहिती आहे का? स्त्रीची संतती तुझं डोकं फोडेल आणि तू त्याची टाच फोडशील. प्रेज द लॉर्ड. पहिली भविष्यवाणी आहे. योबाचा 19वा अध्याय 25 आणि 26 वचन. योब म्हणतो, उद्धार करता माझा जिवंत आहे, माझा त्वचा देखील काय होणार नाहीये, नष्ट होणार नाहीये. याचा अर्थ देवाच्या प्रेरणेने तो म्हणत होता, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आमचा शरीराचा सुद्धा नाश होणार नाही. हे शरीर मातीमध्ये गाडण्यात येईल, अग्नीमध्ये जाळण्यात येईल, पाण्यामध्ये फेकण्यात येईल, परंतु माझा येशू येईल, त्यावेळेस पाणी म्हणेल हे तुझं शरीर घे, माती म्हणेल हे तुझं शरीर घे, अग्नी म्हणेल हे तुझं शरीर घे. प्रेज द लॉर्ड. आमच्या शरीराचा सुद्धा नाश तो करू शकणार नाही. ही आमचं बॉडी आहे, गौरवाने त्या दिवशी उभं राहील देवाच्या प्रियानो. प्रेज द लॉर्ड. योब म्हणतो 19वा अध्याय 25 आणि 26. स्तोत्र संहिता 16वा अध्याय 9 ते 10 वचनामध्ये दावीद राजा म्हणतो. येशिया 25:7 ते 8 ह्याच्यामध्ये येशिया म्हणतो की माझे आसू सगळे दूर करण्यात येतील आणि माझी बदनामी दूर करण्यात येईल आणि मी सार्वकालिक ख्रिस्ताबरोबर असेल. येशिया 53 वा पूर्ण अध्याय प्रियानो, येशू ख्रिस्ताचा जन्म,
येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान दाखवतो. जुन्या करारामध्ये असंख्य भविष्यवाणी आहेत. येशू ख्रिस्त मरणातून उठणार आहे, येशू ख्रिस्त मरणातून उठणार आहे, येशू ख्रिस्त मरणातून उठणार नाही. एवढंच नाही तर देवाच्या नवीन करारामध्ये स्वतः येशू म्हटला, मत्ते 16:21 मध्ये येशू म्हटला, काय म्हटला माहिती आहे का? मला दुःख देण्यात येईल, मला वधस्तंभावर मारण्यात येईल आणि तिसऱ्या दिवशी मी जिवंत असेल. स्वतः तो म्हणाला मी मरणार आणि तिसऱ्या दिवशी उठणार. योहानाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, दुसऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो, हे 46 वर्षाचं जे मंदिर आहे तुम्ही आत्ता पाडून टाका, मी 3 दिवसात उभं करणार. येशू प्रत्येक ठिकाणी म्हणत होता, मी मरणार तिसऱ्या दिवशी उठणार, मी मरणार तिसऱ्या दिवशी उठणार, मी मरणार तिसऱ्या दिवशी उठणार. जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामधल्या सर्व भविष्यवाण्या देवाच्या प्रियानं पूर्ण झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझा येशू मरण पावला आणि उठला, ही असंच एक दंतकथा नाही, तर देवाच्या प्रियानं पुरावे आहेत की माझा येशू खरोखर उठलेला आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि प्रियानो, कोणतं वचन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की पौल ज्यावेळेस सुवार्ता सांगायचा, 2 तिमोथेचा 2 अध्याय 8व्या वचनामध्ये तो घोषणा करायचा की मरणातून जिवंत झालेला प्रभू येशू ख्रिस्त याच्याविषयी स्मरण करा, याची आठवण ठेवा. आठवण ठेवा, बोला आठवण ठेवा, मोठ्याने बोला आठवण ठेवा. का बरं आठवण ठेवा? अरे आम्ही मेलेल्या देवाची सेवा करत नाही तर जिवंत देवाची सेवा करतोय. का आठवण ठेवा? कारण तुम्हाला आशा आहे, तो मेला होता पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. आणि जर मी मरणार नाही, जर मी त्याच्यावर विश्वास ठेवतो तर सार्वकालिक जीवन मला भेटलेलं आहे. या शरीरातून मी सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहे, ही मोठी आशा तुम्हाला देण्यात येणार आहे. प्रियांनो, बायबल सांगतं की पौल म्हणतो तिमोथेला, येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे याच्याविषयी स्मरण कर. बोला स्मरण कर, मोठ्याने मला स्मरण कर, मोठ्याने मला स्मरण कर. येशू काय म्हणा, आपल्या शिष्याला काय म्हटलं माहिती आहे का प्रभू भोजन देताना? हे माझं शरीर आहे, हे तुमचं हे रक्त आहे. आणि काय करा माहिती आहे का? 2 गोष्टीचं स्मरण करायला सांगितलं. तुम्ही जर 1 कोरिंथचा 11 अध्याय 23 ते 26 वाचलं तर तो काय म्हणतो, मी तुमच्यासाठी वधस्तंभावर मेलेलो आहे, रक्त सांडवलेलं आहे, याचं स्मरण करा. मी तुमच्यासाठी किती दुःख सहन केलं. आणि दुसरं स्मरण करा की मी लवकरच तुम्हाला घ्यायला येणार आहे. बोला, 2 स्मरण काय सांगितलं? काय? मी मेलेलो आहे याचं स्मरण ठेवा, आणि मी उठलो आहे, तुम्हाला घ्यायला येणार आहे याचं स्मरण करा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी हे 2 जर स्मरण केले, कोणतं? येशू वधस्तंभावर माझ्यासाठी मेला, आणि आता किती पण दुःख हो, किती पण वाईट माझी अवस्था असो, लवकरच येशू मला घ्यायला येणार आहे आणि मी स्वर्गात जाणार आहे. या 2 गोष्टीचं स्मरण जो करतो, मी देवाच्या बाहेर सांगतो, जो कधी रडत नाहीये, दुःखी होत नाहीये, निराश होत नाहीये, त्याला माहिती आहे माझा येशू येणार आहे आणि मला घेऊन जाणार आहे. किती लोकांना माहिती आहे येशू लवकर येणार आहे? ज्याला वाटतं येशू येणार आहे, जोर से ताली बजाएंगे येशू के लिए. प्रियानो, मी लिहिलं होतं की ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताच्या मरणाचा आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं स्मरण करतो, त्यावेळेस आपला विश्वास मजबूत होतो. बोला, विश्वास मजबूत होतो. मोठ्याने बोला, विश्वास मजबूत होतो. काय विश्वास मजबूत होतो? प्रियानो, किती पण वाईट अवस्था असू दे, आपण वाईट अवस्थेमध्ये विश्वास ठेवू शकतो आणि मजबूत होऊ शकतो. माझा येशू मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, आणि तोच देवाचा आत्मा, ज्या देवाच्या आत्म्याने मेलेल्या येशू ख्रिस्ताला जिवंत केलेला आहे, तो जिवंत करणारा देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. तर माझ्याकडे किती मृत परिस्थिती असू द्या, त्या मृत परिस्थितीमध्ये पण माझ्यामध्ये जीवन वाहणार आहे, हे माझा विश्वास आहे. निराशामध्ये आशा येणार आहे, आजारामध्ये आरोग्य येणार आहे, मृत परिस्थितीमध्ये जीवन वाहणार आहे, ही माझी आशा आहे. आणि प्रियानो, ज्यावेळेस आपण स्मरण करतो, आपला विश्वास मजबूत होतो. ज्यावेळेस आपण स्मरण करतो, त्यावेळेस देवाच्या प्रियानो, कल्वरीच्या कोळसावर जे जय उत्सव केलेला आहे, विजय आणि पुनरुत्थानाच्या द्वारे आपला भेटलेला आहे, ते विजय आपल्या जीवनामध्ये साजरा करतो. आणि एवढंच नाही देवाच्या प्रियानो, ज्या वेळेस आपण पुनरुत्थानाचं स्मरण करतो, त्यावेळेस देवाच्या प्रियानो, भविष्यामध्ये एक मोठी आशा भेटते. बोला, आशा भेटते. बोला, आशा भेटते. कोणती आशा माहिती आहे का? सगळ्यात मोठी भीती कशाची आहे या जगामध्ये? कोण सांगेल? कशाची आहे? कशाची आहे? तुम्हाला माहिती आहे का? अंबानी जरी असेल ना, जगामध्ये सर्वात श्रीमंत अडाणीची लोक जरी असतील, पैसे ठेवायला जागा नाही, देशातले सर्व कारभार ते घेतात, एवढा श्रीमंत व्यक्ती, त्याला पण भीती आहे, एवढे पैसे घेऊन काय करायचं? अरे मेलं तर काय करणार? मेलं तर काय करणार? प्रियानं, जगातल्या प्रत्येक लोकांना एक भीती आहे, ते म्हणजे मरण. बोला, मरण. कोणाला पण विचारा, हो, कोणाला पण विचारा, कशाची भीती आहे? काहीच नाही, सगळं आहे मरणाची. मरण नको देवा, सगळ्याला मरणाची भीती. आणि बायबल सांगतं, पापाचं वेतन मरण आहे, आणि आपला सर्वात मोठा शत्रू पाप नाही, तर देवाच्या प्रेमाने पापाच्या दळाला मृत्यू आहे, आणि मृत्यू कोणालाही सोडत नाही. बोला, कोणाला सोडत नाही. तुम्हाला माहिती आहे, जगामधले सर्वात श्रीमंत लोक, सर्वात मोठे लोक, कदाचित मी तुम्हाला सांगेल,
कदाचित मी तुम्हाला सांगेल, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ना, तशा स्टोऱ्या पण आहेत. कोणी फळाच्याद्वारे जन्म घेतला, कोणी केळ खाऊन जन्म घेतलेला आहे, कोणी फळ खाऊन जन्म झालेला आहे, प्रियानं कोणी शब्द बोला आणि जन्म झालेला आहे. जगामध्ये अनेक लोक आहेत की अलौकिकरित्या त्यांचा जन्म झालेला आहे, अलौकिकरित्या त्यांचा जन्म झालेला आहे, अलौकिक त्यांनी काम केलेलं आहे, मोठे मोठे अद्भुते केलेले आहेत. आपण पुरावे देऊ शकतो. मेले अलौकिक आणि अद्भुत लोकांनी केलेले आहेत. महान इतिहास त्या लोकांनी रचलेला आहे. पण जे मेले ना, कबरेमध्ये आहेत, कोणीही जिवंत होऊ शकला नाही. जगामध्ये सगळे लोक अलौकिकरित्या जन्मले असतील, अनेक लोक अलौकिकरित्या काम केलं असेल, पण मरण कोणालाही चुकवलं नाहीये. मरणाने सगळ्याला कबरेत गाडलं आणि ते कबरेमध्येच आहेत. आणि देवाच्या प्रेमानं मला आशा आहे, ज्या कबरेची मृत्यूची नांगी आहे, बायबल सांगतं येशूनं तोडूनच टाकलेली आहे. आता तो डसतच नाहीये, इंचू डसणार नाही. आता डसल्याच्या नंतर पॉइझन येईल. येशू म्हटला, मरणाच्या द्वारे मी त्याची नांगीच तोडलेली आहे. आता साप दिसतोय पण डसू शकत नाही, इंचू दिसतोय डंक मारू शकत नाही, नांगी तोडली. आता इंचू तुमच्याजवळ येतो आणि म्हणतो, तू मेला, तू मेला, तू मेला. त्याला म्हणू शकतो मी, अरे मी मेलो नाहीये, झोपलोय. आता लगेच येशू ख्रिस्ताद्वारे मी उठणार आहे. नांगी तोडून टाकलेली आहे. आशा मला आहे, मी आता जरी मेलो तरी मी हसतो. हालेलुया. या दुःखातून, संकटातून देवाने मला काढलं आणि जिथे अश्रू नाहीयेत, अशा अलौकिक आनंदाच्या स्थळी येशू जिथे राहतो त्या ठिकाणी मला घेऊन जात आहे. मी मरणासाठी रडत नाहीये, तर मरणासाठी हसतो प्रियानो. कारण मरण मला देवापासून वेगळं करत नाहीये. मरण मला अलौकिक ख्रिस्ताबरोबर राहण्यासाठी संधी देतं. प्रेज द लॉर्ड. आता मरण माझ्यासाठी भीती नाहीये, मरण माझ्यासाठी होप, आशा आणि मोठा गौरव आहे. प्रेज द पौल म्हणतो, मरण माझ्यासाठी दंडित नाहीये, मरण माझ्यासाठी वैभव आहे ख्रिस्ताबरोबर राहण्याची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण प्रियानो, म्हणून कोरोना येऊ द्या, कसला दुसरा कुठला व्हायरस येऊ द्या, करून करून काय करणार आहे हो. मला फक्त कबरे टाकू शकतो, पण देवापासून कायमचं कधीच वेगळं करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या प्रियानो, मला सांगू द्या, थोडक्यात सांगेल की येशू ख्रिस्त जिवंत आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे देवाच्या प्रियानो, ती आम्हाला आशा भेटलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मी थोडक्यात सांगेल, लास्ट 2 पॉइंट. प्रियानो, पुनरुत्थान बोला एक सामर्थ्य आहे. पुढे गेलं ते बोला, पुनरुत्थान सामर्थ्य आहे. मोठ्याने बोला, पुनरुत्थान सामर्थ्य आहे. प्रियानो, बायबल सांगतं की या जगाची निर्मिती देवाने कशी केलेली आहे. उत्पत्तीचा पहिला अध्याय 1 ते 3 वचन. देवाने सामर्थ्याने काय केलेलं आहे, विश्वाची रचना केलेली आहे. कशाची रचना केलेली आहे, विश्वाची रचना केलेली आहे देवाच्या प्रियानो. बायबल सांगतं की देवाने सामर्थ्याने की अब्राहम आणि साराला बाळ होत नव्हतं, त्याचं वय संपून गेलं होतं, पण देवाने दाखवून दिलं की मला अशक्य असं काहीच नाहीये, मला सगळं काही शक्य आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि एवढंच नाही, देवाच्या प्रियानं बायबल सांगतं देवाने आपलं सामर्थ्य दाखवलं. आणि देवाच्या प्रियानं बायबल सांगतं की मिसर देशामधून 400 वर्ष गुलामगिरीचे लोक होते, 10 मोठे चिन्ह चमत्कार करून, मोठ्या पिढा आणून सामर्थ्य दाखवलं आणि 400 वर्षाच्या गुलामगिरीमधून देवाच्या लाकांना त्याने सोडवलं. प्रेज द लॉर्ड. एवढंच नाही प्रियानं, वाळवंटामध्ये मिसर देशातून निघाल्याच्या नंतर वाळवंटामध्ये देवाचे लोक गेले. त्यावेळेस खडकातून पाणी काढणं, ताजा माना देणं, अग्निस्तंभ आणि मेघस्तंभाच्या द्वारे चालवणं, एक अलौकिक सामर्थ्य होतं देवाच्या प्रियानो. देवाने जे देवाच्या लोकांनी चालवलं. एवढंच नाही, येशू ख्रिस्ताचा जन्म देखील अलौकिक सामर्थ्याच्या द्वारे झाला. एवढंच नाही, देवाच्या प्रियानो, देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे प्रियानो येशू ख्रिस्तानं चिन्ह चमत्कार केले. आणि एवढंच नाही, मला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जगणं आहे, पुनरुत्थित उठणं आहे, हे देखील देवाच्या अलौकिक आणि अफाट सामर्थ्याचं दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू द्या, ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो प्रियानो, तो देव मेलेला नाही तर जिवंत आहे. जर तो जिवंत आहे, ते अफाट सामर्थ्य तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे बोर झालीत मोठ्याने हालेलुया बोला. जे बोर नाही आहेत मोठ्याने हालेलुया बोला. प्रियानो, पहिली गोष्ट, शेवटचा पॉईंट सांगेल, योहान 3:16 बोला. योहान 3:16 काय सांगितलं माहिती आहे का? जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे. काय भेटणार आहे?
मोठी आशा आहे प्रियानो. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो मरणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो तुम्ही जर वाचाल रोमकराचा 6वा अध्याय, तर प्रियानो पुनरुत्थानाची शक्ती काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. की प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वात प्रथम तुमच्या अगोदर प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल टाकला. तुम्हाला मरायची गरज होती, त्यांनी मरणात पाऊल टाकला. तुमचे श्राप घ्यायचे होते, त्यांनी श्राप घेतले. तुम्ही आजारी असावं, त्यांनी फटके घेतले. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या येशूनं पहिलं पाऊल उचललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो तू फक्त आता एक पाऊल उचल, मी पळत तुझ्याकडे 9 पावलं उचलून 99 पावलं उचलून पळत येईल. प्रेज द लॉर्ड. कारण तो म्हणतो पहिलं मी पाऊल तुझ्यासाठी उचललं, आता माझ्यासाठी तू पहिलं पाऊल उचल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी 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 फक्त 4 गोष्टी सांगेल. प्रियानो बायबल सांगतं तुमचे पाप घेण्यासाठी येशू पहिलं पाऊल टाकतो. जे पाप तुम्हाला देवापासून वेगळं ठेवत होतं, त्या पापाचं सामर्थ्य येशू ख्रिस्तानं कबरेमध्ये पुरून टाकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जे पापासाठी त्याने पहिलं पाऊल उचललं, जे पाप तुम्हाला देवापासून वेगळं करत होतं, ते पापाचं सामर्थ्य येशू ख्रिस्तानं कबरेमध्ये काय केलेलं आहे, पुरून टाकलेलं आहे. एवढंच नाही देवाच्या प्रियानं, तुमचा अपराध, जे अपराध होता ते अपराध देवाकडे पाहण्यासाठी लाज आणत होता. अपराध तुम्हाला देवाकडे आशेने पाहू देत नव्हता. येशू म्हणतो मी अपराधीपणा घेतला आणि तुला जे देवाकडे जाण्यासाठी रोखू शकत होतं, त्या अपराधाला मी वधस्तंभावर मेलो आणि जिवंत झालो आणि त्याची क्षमा मी तुला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. एवढंच नाही देवाच्या प्रेम, तो म्हणतो जी लाज तुम्हाला वाटत होती, दारू पिलेले, तंबाखू खालेले, व्यभिचार केलेले, पाप केलेले, ज्या गोष्टी करून देवाच्या प्रेमाने देवासमोर जायला लाज वाटत होती आणि देव ॲक्सेप्ट करू शकत नव्हता, प्रियानं तो म्हणतो लाज पहिली मी घेतलेली आहे आणि ते लाज घेऊन त्या वधस्तंभावर मेलेलो आहे. आता तुझ्यामध्ये लाज नाही तर आत्मविश्वास आलेला आहे. आता माझ्या रक्ताद्वारे तू नीतिमान झालेला आहेस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानं बायबल सांगतं पुनरुत्थानाच्या द्वारे आपला काय भेटलेलं आहे. तुमचे जे हात आहेत ना, ही बायबल मी लिहिलं होतं की हात एका रिकामे, पापी, अपयशी असे झालेले होते. प्रभू येशू म्हणतो मी मेलो आणि अपयश तुमचे सगळे माझ्यावर घेतले. आणि देवाच्या प्रियानं की जे हात तुम्हाला अपयशी बनत होते, तेच हातावर मी माझं सामर्थ्य दिलेलं आहे आणि या सामर्थ्याच्या द्वारे तुम्ही आजाराला बरू करू शकता, यश लोकांना देऊ शकता. म्हणून येशू म्हणाला ज्याच्यावर तुम्ही हात ठेवाल आता ते लोक बरे होतील. प्रेज द लॉर्ड. प्रियानं हेच हात होते लोकांना शाप द्यायचे, हेच हात होते प्रियानं लोकांना आपल्यासाठी अपयश निर्माण करायचे. पण येशू म्हटला मी मेलो आणि मी जिवंत झालो. आता जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, त्यात विश्वासाने ज्याच्यावर तुम्ही हात ठेवाल, हे आजारी आहे, येशूच्या नावात बरा हो. या हाताच्या द्वारे लोकांना आरोग्य भेटेल. याचा अर्थ लोकांना यश भेटेल, सामर्थ्य भेटेल, सगळं काही तुमच्या हाताच्या द्वारे भेटेल. प्रियानो येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणी किती लोकांकडे हात आहेत? मला हात वरती करा, बोला प्रभू येशू माझा हात अपयशी नाहीये. मला माहिती आहे तू मेलास आणि तू जिवंत झालेला आहेस. जिवंत सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आता ज्याच्यावर मी हात ठेवेल तो बरा होईल. प्रेज द लॉर्ड. प्रियानो येशूच्या नावामध्ये पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, पास्टर बेनहीन माझ्यासाठी प्रार्थना करा, ओ पास्टर मोठे माझ्यासाठी प्रार्थना करा. नाही, तुमचा हात पुरेसा आहे येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. तुमचा हात पुरेसा आहे येशूच्या नावामध्ये. पुनरुत्थित प्रभू येशू झाल्याच्या नंतर या हातात सामर्थ्य आहे. आणि येशू आपल्या तोंडाने म्हटला ज्याच्यावर तुम्ही विश्वासाने हात ठेवाल ते आजारी बरे होतील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ हात यशस्वी आणि आरोग्य आणि जीवन देण्यासाठी देवाने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो बायबल सांगतं पुनरुत्थानाची शक्ती वाईटाचा नाश करतो. पुनरुत्थानाची शक्ती निराशजनक परिस्थितीला नूतनीकरण करतं. पुनरुत्थानाची शक्ती नग्न आत्म्याला कपडे घालतं. पुनरुत्थानाची शक्ती ख्रिस्ताच्या प्रतिरूपेत तुम्हाला बनवतं. पुनरुत्थानाची शक्ती देवाच्या प्रियानो प्रत्येक पराभवावर, मृत्यूवर आणि प्रत्येक प्रकारच्या अडखळणावर विजय मिळवून देण्याची क्षमता तुम्हाला देते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. शेवटी मी लिहिलं होतं तुम्हाला या पुनरुत्थानाचं आमच्यासाठी काय अर्थ आहे. काय अर्थ आहे? प्रियानो बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अर्थ माझ्यासाठी काय आहे. तो थडग्यावर, त्या कबरेवर त्याने विजय मिळवला. याचा अर्थ मी पण माझ्या मृत्यूवर विजय मिळवू शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांनी
नाश करण्याची क्षमता त्याने संपवून टाकली आहे. मृत्यूचं सामर्थ्य त्याने नष्ट केलेलं आहे. देवाच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य, याचा अर्थ काय आहे? देवाचा प्रिय बायबल सांगतं की त्यांनी अभिवचन दिलेलं आहे, मी मेलो आणि पुन्हा जिवंत झालो. जो कोणी माझ्यामध्ये बाप्तिस्मा घेतो तो आता मरणार, आणि जसं बाप्तिस्म्यातून तो वरती उठतो तसंच तो माझ्याबरोबर जिवंत राहील कायमचा. प्रेज द लॉर्ड. एवढंच नाही देवाच्या प्रियानं, मी शेवटचं सांगेल की बायबल सांगतं की पुनरुत्थानाचा सामर्थ्याचा अर्थ काय आहे. रोमकराच्या 8व्या अध्यायात बायबल सांगतं देवाच्या प्रियानो, येशू ख्रिस्त मरण पावला होता, मेल्याच्या नंतर कबरेत होता, आणि कबरेत असलेला प्रभू येशू ख्रिस्तच्या मृतदेहाला पवित्र आत्म्याने त्याच्याकडे पकड घेतली, आणि तो पवित्र आत्मा मृत शरीराला त्याने जिवंत केलं. याचा अर्थ प्रियानो, पवित्र आत्म्याने मृत शरीराला येशूच्या जिवंत केलं, पुनरुस्थित केलं. पौल म्हणतो तोच पवित्र आत्मा तुमच्या देखील अशक्त शरीराला, दुर्बळ शरीराला, मृत शरीराला जीवन देईल, कारण तो देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या प्रियानो, आमचा अर्थ हेच आहे की आमच्याकडे मरणाची परिस्थिती असेल तर जीवन देईल, आजार असेल तर आरोग्य देईल, आम्ही दुबळे असेल तर देव आम्हाला सावरून धरेल, आम्ही कमजोर असेल तर तो आम्हाला शक्ती देईल. कारण अर्थ हे आहे, ज्या मृत शरीराला जिवंत करतो देवाचा आत्मा, तोच जिवंत करणारा आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वस्ती करत आहे. आता मी मरणार नाही, तर आता मी पुनर्स्थित झालेलो आहे, कारण पुनर्स्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा माझ्यामध्ये काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या प्रेम ज्याला वाटतं देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे आणि तोच सामर्थ्याने माझ्या जीवनात काम करावं, ते मोठ्याने टाळ्या वाजवतील आणि आपल्या जागेवर उभं राहतील देवाच्या प्रिया. ओ हालेलुया जीसस.